नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता न्यूज महानायक. मी विकी देशेट्टीवार. 11:30 वाजलेली आहे आत्ता फिक्स टाइम. तर आपण पोहोचलो. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये काहीतरी दिसत आहे म्हणजेच टावर. हे टावर आहे इंटरनेटचं. पण हे टावर सध्या फेमस झालेलं आहे. कशासाठी फेमस झालेलं आहे तुम्हाला सांगतो. आणि याचा उपयोग वेगळ्याच कामासाठी होऊन राहिलेला आहे टावरचा. आज दिनांक 6 ऑगस्ट 2026 11:30 वाजलेले आहेत. हे बघा, तुम्हाला टावर दिसतंय ना किती उंच आहे. आता बघा तुम्ही, मी झूम करून दाखवतो तुम्हाला कशाचं सर्कस होऊन राहिलेलं आहे. झूम मध्ये बघा, झूम मध्ये तुम्हाला काहीतरी दिसत आहे तिथं. तो आहे व्यक्ती. हा मुलगा आहे. जवळपास 32 ते 35 वर्षापर्यंत याचं वय असलं पाहिजे. याचं नाव काय आहे आणि कशा संदर्भात या टावरवर चढला, याची मागणी काय आहे, आणि हे पद्धत का बरं वापरली टावरवर चढण्याची. याच्या अगोदर 3 वर्षाच्या अगोदर असाच एक प्रकार झाला. एक मुलगा 25 वर्षाचा, तोही याच टावरवर चढला होता. सोबत फवारणी, शेतामध्ये जे फवारणी करतात ते फवारणीचा डब्बा आणि त्याची मागणी, असा एक विषय झाला. ते न्यूज महानायक चॅनलवर बातमी टाकलेली आहे, आपल्या चॅनलवर अपलोड आहे. आता हा जो विषय आहे आपण जरा जनतेकडून पाहू. आणि इथं भरपूर गर्दी जमलेली आहे. पहा, ये है, अब इसको क्या कहते हैं, दर्शक. दर्शक बहुत है, दर्शक बहुत है यहाँ पे. पुलिस की गाडी आहे, पुलिसची गाडी पण आहे आणि पब्लिक जमा झालेली आहे. सलीम भैया बनियार पण आहे इथे. आणि पोलीस प्रशासन हे आलेलं आहे. तर यांना आपण विचारू. सर सर काय झालं. हे पोलीसची गाडी आहे. पाहताय तुम्ही, पोलीसची गाडी आहे. पब्लिक भरपूर जमा झालेली आहे. अनाउन्समेंट होता है. आणि हा टावर भरपूर मोठा आहे. टावर हे बघा, टावर किती मोठा आहे. इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी हा टावर बनलेला होता. पण आता इंटरनेटचं तर काम चालूच आहे, पण याचा उपयोग भलत्यासाठी होऊन राहिलेला आहे. भलत्याच गोष्टीसाठी याचा उपयोग होत आहे. टावरचा एक गार्ड असतो. प्रत्येक टावरला एक गार्ड असतो, सिक्युरिटी गार्ड असतो. त्याच्यामध्ये खालच्या फाउंडेशनला, खालच्या जमिनीवर त्याचे गेट गायब आहे म्हणते. संतोष भाऊ, काय काय थोडं सांगता का. टावरची पोलीस तरी पहा, त्याला सुद्धा गेट सुद्धा नाही आहे त्या टावरला. तिथं वॉचमॅन कुठे गायब गेला, कुठे जात आहे. दुसरी वेळ आहेत, दुसरी तिसरी वेळ आहेत. आपल्या पांढरकोळ्यात तशा काही घटना घडल्या. 2 वेळा झालेला आहे याच्यावरची. ह्याच टावरवर, त्याच टावरवर 2 वेळा चढलेला आहे कोणतरी. त्याचे गेट कुठे आहे, त्याचा दिवाणजी कुठे आहे, त्याचा माणूस कुठे गेला, गेट किपर. एवढा पैसा त्याचा टावरचा घेत आहे, त्याचा भाडा लाखोने येत आहे. याच्यावर माणसं ठेवायला पाहिजे. असे जवान पोटे वर चढत जाईन, मरत जाईन, अशाने यंग पिढी कशाला कामी करायची. बरोबर आहे भाऊ. लक्ष ठेवा. आपलं नाव संतोष पवार. अच्छा, पांढरकोळा. संतोष पवारने आपल्याला थोडी माहिती दिली आणि दक्षता काय घ्यायला पाहिजे ते पण सांगितलेलं आहे. सर आहे तिथं. काय विषय आहे सर?
हा कोण नाव कळलं का? शैलेश पडलवार. अरे ते रामदेव बाबा लेआउट मध्ये राहतात BDP कॉलेज समोर. हो ऍड्रेस मला माहिती आहे. मागणी काही कशासाठी चढला काहीच माहित नाही सर. हे दुसऱ्यांदा झालेलं आहे. 3 वर्षाच्या अगोदर पण एक पांडू नावाचा पोरगा चढला होता. हो 2-3 तास तो उतरला नाही. पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे. हो चला ना संतोष भाऊ. आता आपण लाईव्ह आहे सर्व गोष्टी आणि आपण इथची परिस्थिती दाखवून देऊ. आपल्यासोबत संतोष भाऊ पवार आहेत. संतोष भाऊ पवारचं चांगलं काम आहे. संतोष भाऊ सांगा थोडस. हो कोणी चोरून नेला, कोण नेला, तोडून नेला, हे कसा चढला, इथचा माणूस कुठे आहे, गेट किपर कुठे आहे, तुम्हीच सांगा दादा. बरोबर आहे. अशाने कधी आज ठीक आहे दिवसामध्ये चढला, रात्री तर कोणी बेरात्री कोणी चढले, हो कोणी अगर एखादी लेडीज चढली, ती पोरगी चढली असती, काय झालं असतं हो. त्याची परिस्थिती पहा ना, आतमध्ये पहा. हे बघा गेटची परिस्थिती पहा. हे पूर्ण सडून आहे, तुटते, काहीच नाही, तुटून आहे. कोणी चढू शकतात. आणि आतमध्ये काय काय असतं सांगा थोडं. जनरेटर आहे वाटते यांचं. हा लॉक लावून आहे. हा बिल्डिंग हा गेट किपरचा आहे. हे गेट किपरच असतं का? गेट किपरची रूम आहे. इथं बेड आणि गादी दिसत आहे पवार भाऊ. बेड आणि गादी, गादी. फायर सुविधा आहे त्याची, फायरची सुविधा आहे. इथे मीटर पण लावलेलं आहे. हा आणि हे बघा हे अनेक वर्षापासून खोलले नाही पवार भाऊ. ताला लागून आहे. आणि इथं ताला लागून आहे. म्हणजे ताला बघा हे इथं जंगलेलं आहे. याच्यावरून समजते किती पगार घेत आहे तो. घर बसल्या हे पगार घेत आहे. याचं काय महत्व थोडं सांगता का? जनरेटर आहे सर. जनरेटर आहेत का? जनरेटर आहे. जशी लाईन गेली ते ऑटोमॅटिक चालू होऊन जाते वाटतं. अच्छा याला पण लॉक असेल ना? हे बघा हे जनरेटर आहे आणि हे वायरिंग आहे. याच टावरवर आहे का? सर याच्या टावर हे BSNLचे आहे की जिओचं आहे? सर तेवढी माहिती नाही पण हे 2-3 मिळून हा एक टावर आहे. हा आणि यांचा आहे यांची जागा पुण्या जागा भाड्यामध्ये आहे. हे कोणाची जागा आहे? भाड्याने घेतलेली आहे टावरवाल्यांनी. टावरवाल्यांनी भाड्यानं घेतलेली आहे. सुराण्यावाल्याचा आहे ना हा, सुराण्यावाल्याची जागा आहे. त्यांनी हे भाड्याने घेतलेली आहे टावरवाल्यांनी. हो आता कोणते टावर आहे याच्यावर की 2-3 टावर आहे वाटते. हो एअरटेल आहे वाटते, BSNL, जिओ, आपला विवो, असे 2-3 प्रकारचे ते चॅनल याच्यावर हा मोबाईल इंटरनेट कनेक्शन. इंटरनेट कनेक्शन आहे याच्यावर. हो हो हो. पण याचा उपयोग अशा पद्धतीत होत आहे. दुरुपयोग होत आहे ना? दुसरी वेळ हो सर. दुसरी तिसरी वेळ वेळ होते. बरं हे जे शैलेश पडलवार नावाचा व्यक्ती चढला म्हणते पोलिसाच्या माहितीच्या नुसार, तर टॉवरमॅन असा शब्द वापरायला काही हरकत नाही. हा सेकंड मॅन आहे. लोक आपापल्या मोबाईलवर शूटिंग करत आहे आणि गर्दी भयानक जमलेली आहे. हे आता अर्धा तासच झाला. अजून अर्धा तासपर्यंत हे ग्राउंड फुल होऊन जाईल. हा हे बघा पब्लिक कशी जमलेली आहे पहा. अजून त्या बाजूनं पण भरपूर पब्लिक आहे. त्याच्या मागणी आता तिथपर्यंत आवाज नाही पोचणार त्याच्यापर्यंत तुझा मोबाईल आहे नाही आहे. हो काही अनाउन्समेंट चालू आहे ते बघूया. समस्या आहे का तुम्हाला? मराठी समस्या आहे का? अरे कृपया इथं जागा सोडा. सुरणा जमीनमध्ये गर्दी करू नका विनाकारण. ज्यांना काही त्यांच्याशी संपर्क साधायचा आम्ही त्याच्याशी संपर्क साधत आहे. पोलीस प्रशासनाला कृपया मदत करावी. पोलीस प्रशासनाला मदत करावी. गर्दी करू नका इथे. विनाकारण गर्दी करू नका असं पोलिसांचं सूचना येत आहे. कारण गर्दी भरपूर जमलेली आहे. कृपया विनाकारण पोलीस प्रशासनाला मदत करा. इथे विनाकारण गर्दी करू नका. टावर बघा किती लांब आहे. परत आपण
पार्ट 1 आहे. पार्ट 2 मध्ये पुन्हा लाईव्ह येऊया.